संभाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज तुकाराम बाबा की जय, वासी माऊली बाबा की जय. धरा 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 विठ्ठल विठ्ठल सर्व सुखे आजी येथेची वळली, संतांची देखिली चरणांबुजे. सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटली ते धनी येणे काळे. सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटली ते धनी येणे काळे. तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत, तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत. पुढे झाले चित्त समाधान. सर्व काळ होतो आठवीत मनी, भेटली ते धनी येणे काळे. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, विश्वरूपा विष्णुमाय बाबा, विश्वरूपा विष्णुमाय बाबा, विश्वरूपा विष्णुमाय बाबा. अपारामुपा पांडुरंगा, परामुपा पांडुरंगा, परामुपा पांडुरंगा. गदा शंख चक्रादिभिर्भावितांगं चिदानंद संलक्ष्यनाट्य स्वरूपं. यमादेष्ट भेदांग योग प्रवीणं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयोद्धमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी, शिवे अवतार धरणी केले त्रैलोक पावन. निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी. शिवे अवतार धरुणी केले त्रैलोक्य. निवृत्तीनाथांच्या चरणी शरण एका जनार्दनी, शिवे अवतार धरणी केले त्रैलोक पावन. सर्व सुखे आजी येथेची वळली, संतांची देखिली चरणांबुजे. सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटली ते धनी येणे काळे. वैराग्य शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध संत, आपलं 42 वर्षांचं आयुष्य ज्यांनी तुमच्या माझ्यासाठी चंदनासारखं झिजवलं, वारकरी भक्ती मंदिराचा भागवत धर्माचा जे कळस झाले, त्या श्री तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या गाथीतील एक छोटासा बहुतेकांच्या परिचित 3 कडव्यांचा संत चरण पाहिल्यानंतर आपल्या जीवनात काय परिणाम झाला, तो परिणाम जगापुढे सांगणारा अभंग आजच्या या सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडला आहे. तुकाराम महाराज म्हणतायत की साधूची पावलं पाहिली आणि मला सगळ्या सुखांची प्राप्ती झाली. सर्व सुखे आजी येथेची वळली, संतांची देखिली चरणांबुजे. तुकाराम महाराज म्हणतायत की खूप काळ झाला, खूप काळापासून मी संत पावलं पाहण्यासाठी तळमळ करत होतो. सर्व काळ होतो आठवीत मनी, या काळामध्ये ती इच्छा पूर्ण झाली. फिटली ते धनी येणे काळे. तुकाराम महाराज म्हणतात आता बोलायला काही शिल्लक राहिलं नाही. तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत, कारण मला जे पाहिजे होतं ते मिळालं, म्हणून माझं चित्त सुखी झालं, समाधान पावलं, स्थिर झालं. पुढे झाले चित्त समाधान. अशा गोड अर्थाचा, मधुर अर्थाचा अभंग आजच्या या सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडला आहे.
आपल्या या श्री क्षेत्र सांगवी गावामध्ये जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या बीजोत्सवाच्या निमित्ताने अर्थात सदेह वैकुंठ गमन या सोहळ्याच्या निमित्ताने संपन्न होणारा हा कीर्तन महोत्सव याही वर्षी 29व्या वर्षामध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये पांडुरंगाच्या कृपेने, माता रुक्मिणीच्या कृपेने, विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज आदी साधू संतांच्या कृपेने, छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर श्री शंभू महाराज आदी महापुरुषांच्या प्रेरणेने हा सांगवी गावातला उत्सव भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये याही वर्षी संपन्न होतो आहे. आपल्या उत्सवाला ज्यांचं छत्र आहे योगीराज श्री तुकाराम बाबा खेडलेकर, वैकुंठवासी ब्रह्मलीन श्री कदम माऊली बाबा, ब्रह्मलीन वेदांताचार्य स्वामी अद्वैतानंद गिरीजी महाराज, वैराग्यमूर्ती काशीनाथ बाबा, न्याय वेदांताचार्य महामंडलेश्वर स्वामी देवानंद गिरीजी महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण श्री रघुनाथजी महाराज खेडलेकर यांच्या मार्गदर्शनाने हा उत्सव याही वर्षी संपन्न होतोय. त्यातली आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा सांगवी भजनी मंडळाने, सांगवी ग्रामस्थांनी, सांगवी तरुण मंडळाने माझ्याकडे ही सेवा दिलेली आहे. सेवेसाठी वेळेत हजर झालेलो आहे. उपस्थित आपण सर्व गावातली तरुण पोरं, गावातली ज्येष्ठ जुनी जाणती माणसं, सांगवी भजनी मंडळ, माझ्यासमोर बसलेली आपण सर्व श्रोतृ वृंद, त्यामध्ये पुरुष बांधव, माता भगिनी, विनेकरी, माझ्या मागे उभी असणारी ही सगळी संस्थेची, सागर महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतली ही सगळी टाळकरी मंडळी, या निमित्ताने सगळी सातकरी मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य, आदरणीय हरिभक्तीपरायण श्री कार्तिक महाराज शिंदे, आदरणीय हरिभक्तीपरायण श्री राहुलजी महाराज डोंबरे, आदरणीय हरिभक्तीपरायण श्री सागरजी महाराज घुमरे, आदरणीय हरिभक्तीपरायण श्री पंडितजी महाराज सोनवणे वडगावकर, आणि आपल्या सगळ्यांना ही चांगली अशी साऊंड सिस्टीम वडगाव भजनी मंडळ पंचक्रोशीतील कीर्तनावर स्नेह प्रेम करणारी आपण सगळी भाविक मंडळी, एक 1.25 तासामध्ये 10:30 वाजता ही सेवा मला देव जशी बुद्धी देईल आणि मला जशी शक्य आहे तशी सेवा माझ्या परीने पण प्रामाणिकपणाने देवाच्या चरणी रुजू करण्याचा, हनुमंतरायांच्या चरणी सेवा समर्पित करण्याचा मी प्रयत्न करेन. विठ्ठल सुखासाठी प्रयत्न करणं हा माणसाचा स्वभाव आहे, त्यात काही गैरसुद्धा नाही. आपण सुखरूप परमात्म्याची लेकरे, आपण त्या परमात्म्याचे अंश आहे. गीता असं म्हणते, भगवान श्रीकृष्ण गीता माऊलीत असं स्पष्ट म्हटले की ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातनः. त्या परमात्म्याची आपण जर लेकरे, त्या ईश्वराचे आपण जर पुत्र आहोत, अमृतस्य पुत्र आहात, तर आपण सुद्धा त्या ईश्वरासारखे सुखी असायला पाहिजे. तो आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, गैर नाही काही. देव जर सुखी आहे तर आपण का दुःखी असावं? अहो, श्रीमंत बापाच्या पोटी कधी गरीब पोरग जन्माला येतं का? आलं तर त्याला करंटे पण म्हणावं. तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे, समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी. श्रीमंत बापाच्या पोटी जसं श्रीमंत लेकराने जन्माला यावं, तसं सुखरूप परमात्मा यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असती, असं परमात्म्याचं वर्णन आहे आपल्या शास्त्रामध्ये. जर परमात्मा सुखरूप आहे तर आपण का दुःखरूप असावं, है की नाही? म्हणून आपण सुखासाठी प्रयत्न करणं काही गैर नाही, आपला तो जन्मसिद्ध अधिकार आहे, हे की नाही? आताच आपण म्हटलो ना, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तुम्ही पांडुरंगाला कधी भेटायला जा, है की नाही? देवाची दृष्टी स्वतःच्या नाकाच्या टोकाकडे, नासाग्र दृष्टी आहे की नाही? नासाग्रे, नासाच्या टोकाकडे, नाकाच्या टोकाकडे देवाची दृष्टी आहे. पण देवाचा चेहरा किती शांत आहे, किती सुखस्वरूप आहे, किती सुखरूप आहे. देवाला, पांडुरंगाला कधी तुम्ही चिंतित पाहिलं नाही का? पाहिलं नाही? पाहिलं महाराज, कधीच नाही. रामप्रभूंचं, रामरायाचं वर्णन करणारा ग्रंथ आहे, जगातला पहिला ग्रंथ आहे. त्याला आदिकाव्य म्हटलं जातं आणि ते ग्रंथ लिहिणाऱ्याला आदिकवी म्हटलं जातं. वाल्मिकी ऋषी त्यांचं नाव, आणि त्या ग्रंथाचं नाव आहे वाल्मिकी रामायण. त्या वाल्मिकी रामायणामध्ये असा एक प्रसंग आहे की महाराज दशरथ, अयोध्येचे राजे,
सिंहासनावर बसले होते आणि डाव्या कानावर एक केस पांढरा त्यांनी पाहिला. त्यांना असं वाटलं की पुढच्या पिढीच्या ताब्यात हे राज्य द्यायला पाहिजे. पांढरा रंग हे शांतीचं प्रतीक आहे. असं आहे, जेवणात आपण आधी चपाती घेतो, नंतर भात घेतो. भात घेतल्यावर परत चपाती जमते, मागायची नाही, है की नाही. सफेद भात आला म्हणजे थांबून घ्यायचं. सफेद चावल भोजन विराम, तसं सफेद बाल भोग विराम. सफेद केस आला की भोगाला विराम द्यावा. जसं जेवणामध्ये सफेद भात आला की आपण जेवण थांबवतो. जरा कर्णमुळे सांगो आली गोष्टी, मृत्याची भेटी जवळी आली, आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होई सावधान. इक्ष्वाकूच्या कुळातील, अजाच्या कुळातील, रघुच्या कुळातील, नहुषाच्या कुळातील, हरिश्चंद्राच्या कुळातील दशरथ महाराज समजदार होते, विवेकी होते, ज्ञानी होते. त्यांनी लगेच मंत्रिमंडळाला बोलावलं आणि सांगितलं, माझा एक विचार आहे की रामाला राजा करावं. तुमचा काय विचार आहे? म्हटलं, फार चांगली गोष्ट आहे, आमच्या तर मनात होतच, पण आम्ही कसं काय म्हणणार की तुम्ही उतरा आणि त्यांना बसवा. तुमच्या तोंडून आलं, खूप बरं झालं. म्हटलं ठीक आहे, मग फक्त रात्र आड जाऊ द्यायची, उद्या माझा राम या अयोध्येचा राजा होईल आणि मी वानप्रस्थी होईल, मी जंगलात जाईन, मी वनामध्ये साधना करायला जाईन, असं दशरथ महाराजांनी घोषित केलं. त्या क्षणी रामप्रभूंना ज्या क्षणी कळा, सुमंत नावाचे मंत्री ते पळत आले, त्यांनी सांगितलं, रामा अभिनंदन. प्रभूंनी विचारलं, का अभिनंदन? तर म्हटले, उद्या तुम्ही अयोध्येचे सम्राट होणार आहे. तो जो रामप्रभूंचा चेहरा आहे, बातमी कळाल्यावर तो चेहरा वाल्मिकी ऋषींनी आपल्या वाङ्मयामध्ये, आपल्या ग्रंथामध्ये टिपला. म्हटले, त्या क्षणी माझे राम, माझे प्रभू, या ग्रंथाचे नायक कसे होते? ते म्हटले, शांत होते. जेव्हा कळालं की चक्रवर्ती सम्राट होणार आहे मी, तेव्हा ते कसे होते? शांत होते, शांत. वाङ्मयामध्ये, शब्दांमध्ये रामरायाचा चेहरा वाल्मिकी ऋषीने आणला. म्हटले, ते शांत होते. ते रात्रीतून बदललं सगळं. रात्रीतूनच सगळं बदलत असतं, आहे की नाही? म्हणून तर राजकारणी लोक निवडणुकीच्या आदल्या रात्रीला वैऱ्याची रात्र म्हणतात, आहे ना? ते झोपत नाहीत रात्रभर, असं ऐकू नये मी. तर ते सगळं बदललं गड्या रात्रीतून. आणि जे सिंहासनावर बसणार होते ते वनवासाला कैकेयीच्या इच्छेनं निघाले. पण जेव्हा ते वनवासाला निघाले ना, तोही चेहरा वाल्मिकी ऋषींनी आपल्या शब्दांमध्ये टिपला, वाङ्मयात आणला. म्हटले, काल जेव्हा सम्राट होणार हे कळालं तेव्हाही शांत होते, आणि वनवासात निघाले तेव्हाही शांत होते. कारण रामाला, प्रभूला, देवाला सुखासाठी विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगाची गरज नाही. आपल्याला सुख कधी होतं माहिती का? विषय, वस्तू मिळाली आणि ती इंद्रियाच्या संपर्कात आली की मग आपण त्याला सुख म्हणत असतो, वेदांताची प्रक्रिया. पण रामराया मूळ सुखस्वरूप येते, त्यांना बाहेरच्या विषयाची वस्तूची आवश्यकता नाही, ते सुखरूप आहे. मग जर माझा मुद्दा असा आहे की ते जर सुखरूप आहे तर आपण का नाही? म्हणून आपण प्रयत्न करायला पाहिजे. स्वामी विवेकानंदांचे गुरु होते रामकृष्ण परमहंस. ते म्हटले की जमिनीत तुम्ही बी टाका, त्याला अंकुर येतो. जमिनीतलं ते एवढंसं रोपटं जमिनीचं पोट फाडून बाहेर येतं. 10 दिशा आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. अजून 2 आहेत, वरची दिशा आणि एक खालची, अध आणि ऊर्ध्व. 10 दिशा आहेत. पण ते जमिनीचं पोट फाडून बाहेर आलेलं रोपट, तेवढा अंकुर 9 दिशांना धावत नाही महाराज. तो पूर्वेला नाही, तो पश्चिमेला नाही, तो खाली पण नाही, तो धावतो कोणत्या? ऊर्ध्व नावाच्या दिशेला. त्याचं उत्तर, त्याचं कारण रामकृष्णांनी असं दिलंय की त्याला सुद्धा असं वाटतं की ज्याने मला जन्म दिलाय त्या ईश्वराची थोडी भेट घेऊ. ज्याने मला जन्म दिलाय, ज्याने बियातून मला आयुष्य दिलंय, ते एवढंसं रोपट, एवढासा अंकुर सुद्धा असं म्हणतो की ज्याने मला जन्म दिलाय त्या ईश्वराची थोडी भेट तर घेऊ, त्याच्यापर्यंत जाऊ. तो जसा सुखरूप आहे, आपणही जरा सुखरूप होऊ. म्हणून मायबाप सुखासाठी प्रयत्न केले पाहिजे. पण सत्य असं आहे की आपण प्रयत्न करू नये, सुख काही, बोला बरं, प्रयत्न करू नये, सुख काही मिळत नाही, आहे की नाही? प्रयत्न काय अफाट आहेत, प्रयत्नाला काही सीमा आहे का? काय हातपाय ताणवतोय आपण सुखासाठी. कोणी का असे ना, मी असे ना, तुम्ही असे ना, अजून कोणी असे ना. मुंबईला गेलो मी पहिल्यांदा, राहुल महाराज,
आणि मी विचारलं, लोकलने तेव्हा प्रवास करायचो मी, नवीन 2004ला सुटलो संस्थेतून आळंदीहून, आणि पहिल्यांदा गेलो कीर्तनाला. ती रात्री काहीतरी रात्रीच्या कीर्तन करून निघालो. शेवटची 2:30ची लोकल मला मिळाली, रात्री 2:30ची. मी विचारलं लोकलमध्ये बसल्यावर, एवढी गर्दी अशी रात्री पण असते? मला म्हणे हो. तर मी म्हटलो, ही रात्रीची कितवी लोकल आहे? मला म्हणे शेवटची, 2:30 वाजता शेवटची लोकल आहे रात्रीची. तर म्हटलो मग पहिली सकाळची? म्हणे 3:15 वाजता. झोपतात कधी काय माहिती, पाऊण तासाचं अंतर फक्त. रात्रीची शेवटची 2:30 वाजता, सकाळची 3:15 वाजता. असे आपण प्रयत्न करूनही जर सुख मिळत नसेल तर थोडं साधूकडे गेलं पाहिजे, संतांकडे गेलं पाहिजे, थोडं बोललं पाहिजे, त्यांच्याशी विचारलं पाहिजे की का मला सुख मिळत नाही महाराज. मी प्रयत्न तर, भाग्यवान आहे आपण की आपल्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर देणारे साधू या महाराष्ट्रात जन्माला आले आणि त्यांच्यानंतर आपण अवतीर्ण झालो. मी कधी कधी असा विचार करतो बरं का, की किती भाग्यवान आहे मी की ज्ञानेश्वरी उघडली की साक्षात माऊली, त्यांच्याशी मी संवाद करू शकतो. यापेक्षा काय भाग्य पाहिजे. कधी कधी असाही विचार करा मायबाप, कधी असा विचार करा की गाथा उघडला की साक्षात तुकाराम महाराजांशी माझं बोलणं होतं. यापेक्षा काय पाहिजे. मी कधी कधी असा विचार करतो की जी भाषा मी आज बोलतो मराठी, तीच भाषा छत्रपती शिवाजी महाराज बोलत होते. आणि हा विचार केल्यानंतर माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात. मी रायगडावर पहिल्यांदा गेलो 2007ला, महाडला कार्यक्रमाला गेलो. आणि रायगडावर जेव्हा मी निघालो, माझा जेव्हा त्या पायऱ्या काम चालू होतं नेमकं त्यांचं, तर या अंगाने, या कल्पनेने माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते की कधीतरी याच रस्त्याने महाराज गेले असतील. किती भाग्यवान आहे. विनोबा भावे पंढरपूरला गेले. विनोबा भावे पहिल्यांदा देवाच्या पायी डोकं टेकवलं पांडुरंगाच्या, आणि बाहेर आले तर ढसा रडायला लागले. त्यांना कोणीतरी विचारलं होतं, विनोबा का रडता? त्यांनी उत्तर दिलं होतं, किती भाग्यवान आहे मी, जिथं तुकाराम महाराजांनी डोकं टेकवलं तिथंच मी पण डोकं टेकवलं. काय डोळे असतील, काय दृष्टी असेल. आपण पंढरपूरला जाऊन येतो, लय खराब रस्ता हो, हा का रस्ता खोदलाय, लय अवघड आहे, रूम भेटत नाही, 3 गोपाळपुरात रांग आहे, गोपाळपुरात. आणि जेवायची फार हाल झाली, हॉटेल नाही चालले. म्हणजे जेवायलाच गेला होता का काय काय माहिती, भाज्या नाही चांगल्या मिळाल्या, रोट्या करपलेल्या भेटल्या. काय डोळे असतील महाराज ते विनोबा भावेंचे. त्यांना असं दिसलं की जिथं मी डोकं टेकवलं तिथंच कधीतरी तुकाराम महाराजांनी डोकं टेकवलेलं असेल. याला म्हणतात नजर, याला म्हणतात. म्हणून कधीही जेव्हा तुम्हाला असं वाटेल की प्रश्न खूप आहेत, तेव्हा साधूकडे जावं, त्यांना विचारावं, त्यांच्याशी संवाद करावा, त्यांच्याशी बोलावं तर खरी की अशी अशी अडचण आहे. आपण जाऊयात तुकाराम महाराजांकडे, आपली शंका मांडूयात. महाराज, आमची शंका अशी की सुखासाठी प्रयत्न जन्मापासून चाललाय, मिळालं तर काही नाही. तुम्हाला कुठं बरं मिळालं, कसं मिळालं, कुठं सापडलं? महाराज, आपल्याला सुख आपल्या जीवनामध्ये कुठं मिळालं त्याचा पत्ता, ती घटना अभंगाच्या पहिल्या चरणात सांग. सर्व सुखाची येतेचे ओळखले, सर्व सुखाची येतेचे ओळख, सर्व सुख सर्व सुखाची येतेचे ओळख,
आपण जर खरंच प्रामाणिकपणाने प्रांजळपणाने संतांकडे जाऊन त्यांच्याशी हितगुज केलं आणि म्हटलो की मी चुकलो, तर ते त्यांचं हृदय उलगडतात. त्यांचे अभंग म्हणजे त्यांचं हृदय आपल्या समोर उलगडणे. फक्त आपण त्यांच्या समोर जाऊन हात जोडले पाहिजे, म्हटलो पाहिजे मी चुकलो गड्या, माझी ही चूक झाली, याच्यावर काय उपाय आहे की नाही. बघा, मोठी माणसं चुकत नाही असं नाही, मोठी माणसं चुकलो तर चुकलो हे मान्य करतात. मोठ्यात आणि छोट्यात हाच फरक आहे. मोठा माणूस म्हणतो मी चुकलो, आणि छोटा माणूस म्हणतो आपण मी. नवरा बायको घरी आले, मी कुठेतरी वाचलं, नवरा बायको घरी आले, अंधार होता, कुलूप होतं घराला, बायकोच्या हातात चावी होती, तिने ते कुलपाट चावी टाकली, फिरवली, ते उघडे ना. 10 मिनिटं झाली, नवऱ्याने मोबाईल चालू केला, बॅटरी टॉर्च चालू केली आणि उजेड धरला नवऱ्याने. तिने ते फिरवलं कुलूप, असं चावी उघडे ना. तर 20 मिनिटं झाली. शेवटी नवऱ्याने तिला सांगितलं चावी माझ्याकडे देते का. तिने चावी नवऱ्याकडे दिली, नवऱ्याच्या हातात मोबाईल होता, बॅटरी टॉर्च उजेड, त्याने तो मोबाईल तिच्याकडे दिला, तिने उजेड धरला, त्याने ती चावी घेतली, त्या कुलपाट टाकली, फिरवली, उघडलं. ते पहिल्याच सेकंदाला उघडलं, तिच्या हातून नव्हतं उघडं. त्याने तिच्याकडे पाहिलं तर तिने माघारने घेतली, तिने सांगितलं असा उजेड धरायचा असतो, मग कुलूप खोलत असतो. असा कसा धरण, असाच धरीन, असाच धरीन. एवढे मोठे तुकाराम महाराज आहेत महाराज. त्यांच्या वाङ्मयामध्ये चुकलो शब्द कमीत कमी 50 वेळा आलाय गाथेमध्ये. संतांच्या मुखात चुकलो शब्द येतो. काय मी चुकलो गा, एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा नाटाचा, अख्खा अभंग आहे, पूर्ण अभंग आहे, चुकलो या अर्थाचा आहे. चूक झाली न चुकता, ते म्हणतात की म्हणजे चूक नसताना न चुकता ते चुकलो म्हणतात. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, महाराज तुम्ही सिद्ध, महाराज तुम्ही सिद्ध. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, महाराज तुम्ही सिद्ध, महाराज तुम्ही. महाराजांचा अभंग आहे नाटाचा पूर्ण. मी तवा नाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझ म्या आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा, नाही ऐकिले गाईले गीत, धरिली लाज सांडिले हित, नावडी पुराण बैसले संत, केली बहुत परनिदा, नाही केला करविल. सगळा अभंग आहे बरं. माझ्याकडून चूक झाली, माझ्याकडून चूक झाली, माझ्याकडून काय झालं ते महाराजांनी सांगितलंय. चूक नसताना पण ते म्हणतात की चुकलो गड्या. तर आपण तर सुखाच्या शोधात मार्ग चुकलेलीच माणसं आहे. मी काय म्हणतो, मी जर विचारलं की या इथून सोमठाण्याहून की मला सांगवीला जायचं आहे, तर मला कोणीतरी विचारेल की किती 4 किलोमीटर असेल ना. 4 आहे ना, किती 3 किलोमीटर आहे सांगवी. महाराज असं जा, बॅनर आहे तिथे सप्ताहाचा, लेफ्ट मारा, सांगवी येईल. माझ्या गाडीच्या मीटरमध्ये त्यांनी 3 किलोमीटर सांगितले, गाडीच्या मीटरमध्ये 6 किलोमीटर उलटून गेले. तरी पण जर सांगवी आलीच नाही तर मी गाडी कडेला घेतली पाहिजे का टाकी फुल आहे म्हणून. मी विचार केला पाहिजे की आता युद्ध सुरू आहे, बहुतेक डिझेल आता महाग होईल, येईल का नाही माहीतच नाही आता. जपून वापरलं पाहिजे. आणि मी थांबवली पाहिजे गाडी, रस्त्याच्या कडेला घेतली पाहिजे, काचा उतरवल्या पाहिजे, शहाण्याला जाणकाराला विचारलं पाहिजे की सांगवी येत नाही. हा जो गाडीच्या प्रवासाला नियम आहे तोच नियम जीवनाच्याही प्रवासाला पाहिजे. सुख जर मिळतच नाही, आनंद जर प्रक्रिया सोपी आहे, सुख जर मिळतच नाही तर आपण तुकाराम महाराजांकडे गेलं पाहिजे. त्यांना विचारूयात. त्यांचं उत्तर आलंय, सर्व सुखे मला सुख मिळालं. कुठे मिळालं? संतांच्या पायी. संतांची देखिली चरणांबुजे. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये तसं सुख दिसत नाही ना महाराज. तुम्ही त्यांचं चरित्र वाच. सुखाची ठिकाणं फार कमी आहे तर ती पूर्वाविष्यात आहे, ती पण कमी वेळ आहे. महाराज बीज आहे, त्यांचा उत्सव आहे. फार सुंदर चरित्र आहे त्यांचं. ऐका तुकाराम महाराजांचं. महाराजांचा जन्म झाला, आपल्या भाषेत जन्म म्हणूयात. महाराजांचा जन्म झाला देहुला. इंद्रायणी नावाची नदी वाहते मावळ प्रांतामध्ये. तुकाराम महाराज 11 वर्षांची. तुकाराम महाराजांचा वाढदिवस जयंती गेल्या 23 तारखेला झाली, वसंत पंचमी.
त्यांचा तो जन्मदिवस आहे. ज्या दिवशी वसंत येतो त्या दिवशी तुकाराम महाराज येतात. वसंत आहे की नाही. तुकाराम महाराज संत आणि वसंत सोबत येतात. दोघांची कामं पण सारखी आहेत. वसंत आला की प्रकृती फुलते, नवीन पालवी येते, फुलं येतात. वसंत आला की संस्कृती फुलते आणि तुकाराम महाराज आले की संस्कृती फुलत असते, है की नाही. आपल्याला जगायचं कळत असतं, आपल्याला नीती कळत असते, आपल्याला धर्म कळत असतो, आपल्याला व्यवहार कळत असतो, आपल्याला वेदांत कळत असतो. म्हणून तुकाराम महाराज अवतीर्ण झाले, जन्म झाला म्हणूयात. महाराज 11 वर्षांचे झाले आणि महाराजांचं लग्न लागलं. महाराजांच्या पत्नीचं वय होतं 7 वर्ष. तिचं नाव होतं रखुमाई किंवा लक्ष्मी. ती 7 वर्षाची होती. त्या काळी कमी वयात लग्न लागायचे, सगळीकडेच लागायचे. आपल्याकडे सगळीकडेच प्रथा, बालविवाहाची प्रथा चुकीचीच होती, पण आता ती समाजात सगळीकडेच होती. महाराज ती चुकीचीच होती आणि ही पण चुकीचीच आहे. समजा बालविवाह चुकीचीच होती, पण जे ही होत आहेत हे काय फार ग्रेट आहे का? हे काय हा ती चुकीचीच होती. हे म्हणजे तेव्हा बालविवाह व्हायचे आणि सध्या लग्नामध्ये नवरदेवाच्या डोक्यावर एकही बाल शिल्लक राहत नाही. तेव्हा मला एकाने पत्रिका दिली महाराज राहुल महाराज. मला म्हणे लग्नाला आता. म्हटलं तुझं वय किती आहे? तर मला म्हणे माझं वय 42. म्हटलं थोड्यासाठी कशाला करतो आता? एवढे गेले हे जातील ना. काही गोष्टी वेळेत व्हाव्या, जेवण वेळेत व्हावं, कीर्तन वेळेत व्हावं, तसं लग्न वेळेत व्हावं. तर प्रथा सगळीकडेच होती ती बालविवाहाची. महाराजांचं ज्या समाजात संत जन्माला येतात त्या समाजाच्या प्रथा परंपरा चुकीच्या बरोबर त्या संतांच्या जीवनात दिसतात. त्याचा दोष त्यांच्यावर ठेवून चालत नाही. ते ज्याच्या जन्माला आले त्या सिस्टममध्ये ते जातात. संत वेगळं काही करत नाही, करतात ते वेगळेपणाने करतात. 11 वर्षाचे त्यांचा काय दोष द्यायचा? काय साहित्यिक काही लोक आहेत ना, मला असं वाटतं हे कोणतं काय खाऊन लिहितात ते काय माहिती. महाराज 11 वर्षांची त्यांचं लग्न लागले, याचा दोष त्यांच्यावर कसा देता येईल? महाराज 11 वर्षाची, त्यांची पत्नी 7 वर्षांची, लग्न लागलं. रखुमाई किंवा लक्ष्मी तिचं नाव. ती घरात आली बोल्लोबांची सून म्हणून. बोल्लोबा तुकाराम महाराजांच्या वडिलांचं नाव आहे. कनकाई तुकाराम महाराजांच्या आईचं नाव आहे. बोल्लोबांची सून म्हणून ती घरात आली. तिचं निरीक्षण केलं आईने, तुकाराम महाराजांच्या आईने. कळालं की सून थोडी आजारी असते. वैद्य बोलावला. त्या वैद्याने तिचे हार्ट रेट, हृदयगती तपासली, नाडी परीक्षण केलं आणि सांगितलं की ही पूर्ण आयुष्य जगणार नाही, ही जाणार. तुकाराम महाराजांचं पूर्ण आयुष्य ही कडेला लावून देणार. मोठं वाईट वाटलं त्या कनकाईला. महाराज 12 वर्षांचे होते, कनकाईने दुसरं लग्न लावून दिलं. 12 वर्षाची कनकाईने दुसरं लग्न लावून दिलं आईने. पुण्यातल्या गुळवे सावकारांची मुलगी, तिचं नाव जिजा. तुकाराम महाराज तिला आवली असं म्हणत. त्या जिजाबाईंशी तुकाराम महाराजांचं दुसरं लग्न लागलं. महाराज 19 वर्षांचे झाले, महाराजांना मुलगा झाला. खरं वैद्याने सांगितलं होतं ही जी पहिली पत्नी हिला मुलबाळ नाही झालं तर बरं होईल, पण महाराजांना 19व्या वर्षी मुलगा झाला, तो पहिल्या पत्नीला झाला. प्रारब्ध त्याचं नाव आहे मायबाप. प्रारब्ध. आमचे गुरुजी होऊन गेले वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले. इथं संस्थानला यायचे, ते बाबांकडे सेवेला यायचे. ते इथं वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले, त्यांनी आम्हाला ज्ञानेश्वरी शिकवली. त्या असं म्हणायचे की पोरांनो, नशिबाची एक व्याख्या आहे, प्रारब्धाची एक व्याख्या आहे. जे पाहिजे ते मिळू देत नाही त्याला नशीब म्हणतात. जेव्हा पाहिजे तेव्हा मिळू देत नाही त्याला नशीब म्हणतात. जेवढं पाहिजे, जे पाहिजे ते नाही, जेव्हा पाहिजे तेव्हा नाही, आणि जेवढं पाहिजे तेवढं. जेव्हा पाहिजे तेव्हा मिळतं का? मला एक सांगा, फिरायचं कधी असतं? फिरायचं हे इकडं जायचं, युरोपला जायचं, दुबईला. सध्या काही जायचं नाही अजिबात. हाय तेच आमदार आटकून पडलेत बरं, ते कल्याण काळे. हां, सध्या फक्त एक उदाहरण देतो. कधी फिरायचं? गाडी कधी घ्यायची असते? बंगला कधी बांधायचं? छान छान कपडे, दागिने, अंगठ्या कधी करायचं असतं? हे तारुण्यात की म्हातारपणी? तारुण्यात. मग पैसा कधी पाहिजे? मग मिळतो कधी? काय काय प्रारब्ध आहे गड्या, काय कपाळ आहे, काय नियती आहे की नाही? जेव्हा पाहिजे तेव्हा. रिटायर झाल्यावर 70 लाख रुपये मिळतात. रिटायर झाल्यावर काय अर्थ आहे त्या 70 लाखाला? रिटायर झाल्यावर 60चं झाल्यावर
गाडी घेता येत नाही, सरकार 60 नंतर लायसन रिन्यू करत नाही, लायसन देत नाही सरकार, 60 नंतर देत नाही. उगी बळबळ चालवायची, अशी बळच चालवायची दमदाटी करून. 60 नंतर लायसन रिन्यू होत नाही, फिरता येत नाही. बद्री केदारला गेल्यावर दम लागतो, ऑक्सिजन कमी पडतो. हॉटेलला जाता येत नाही, खूप पथ्य असतात. काय करायचं त्या 70 लाखाचं? हा बा पुढच्याची मजा होते, फक्त पुढची पिढी. मग ते वर्णन करतात. आमचे बाबांना फार काटकसरी बरं, त्यांनी कधीच 1 रुपया सुद्धा अनाठाई खर्च. हा तू उडव आता, तू आईश कर, तू आयगेच करू नको. काय उपयोग आहे 70 लाखांचा मला सांगा? जेव्हा पाहिजे तेव्हा, जे पाहिजे ते नाही, आणि जसं पाहिजे नशीब. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये प्रारब्धाची तो नियम दिसतो. 19 वर्षांचे महाराज, आणि मुलगा झाला, नाव ठेवलं गेलं संताजी. तो झाला पहिल्या पत्नीला. महाराज 20 वर्षांचे झाले, आणि ते लेकरू 1 वर्षांचं झालं. नाकी डोळी नीटस, फार देखणं गोंडस. महाराज फार देखणे होते. महाराजांसारखंच ते लेकरू देखणं जन्माला आलं, आणि महाराजांचा फार जीव होता. का नसाबा? आपल्या घरी जन्माला आलेला कृष्ण आहे, या भावनेने लेकराला का जीव लावू नये? महाराजांनी खूप संसार वेलीला आलेलं पहिलं फळ होतं ते, आणि त्याच्यावर खूप जीव होता महाराजांचा. महिपती बाबांनी वर्णन केलं. संत कवी महिपती महाराज तहाराबतकर यांनी तुकाराम महाराजांचं 17 अध्यायांचं संत चरितामृत नावाचा ग्रंथ लिहिलाय. नक्की आणा आणि नक्की वाचा. चांगले ग्रंथ घरात असू द्या मायबाप. आपण सगळ्या दोष पुढच्या पिढीला देतो की ही पिढी अशी नाही तशी नाही. आहे का? मी म्हणतो साने गुरुजींचा एक ग्रंथ आहे, श्यामची आई. आहे का कोणाच्या घरात? 70 रुपयाचा ग्रंथ आहे. 70 आहे का? कसं काय आपल्याला पुढच्या पिढीला? हा तुम्ही आणून ठेवा. त्यांनी नाही वाचला तर मग आपण म्हणू शकतो की ही पिढी बिघडली, यांना आवड नाही, रुची नाही. आपल्या घरात ग्रंथच नाही. अहो 55 वर्षाच्या माणसाने मला सांगितलं, महाराज मी 9 वाजता अंथरुणावर झोपायला म्हणून जातो. तर म्हणलं मी पण झोपायला म्हणूनच अंथरुणावर जातो. मला म्हणे ऐका तर महाराज, माझी शंका काय, समस्या काय? मला म्हणे, मी म्हटलं काय झालं? मी 9 वाजता अंथरुणावर जातो मी, आणि ते रील पाहायला सुरुवात करतो. 55 वर्ष बरं. मला विचारलं उपाय काय याच्यावर, काय करायचं? मला रील पाहायला सुरुवात करतो मी, शॉर्ट. मग म्हणे महाराज कधी कधी 4 वाजता 4. म्हटलं वय किती? मला म्हणे 55. म्हटलं मग एखादा पुरस्कार तुम्हाला फेकून मारायला पाहिजे. 55 वर्षात जर आपण रील पाहायचं, कसं काय पुढच्या पिढीला दोष देता येईल मला सांगा? आहे एखादा ग्रंथ चांगला आपल्या घरामध्ये? तुकाराम महाराजांच्या चरित्राचं वर्णन करणारा ग्रंथ आहे संत चरित्रामृत, महिपती महाराजांचा आहे. नक्की आणा, नक्की ठेवा घरात. चांगले ग्रंथ असू द्या मायबा. त्याच्यात वर्णन आलंय की महाराजांचं लेकरू खूप छान देखणं. महाराजांनी मांडीवर घेतलं त्याला, आणि तापाने फणफणलेलं होतं. महाराजांना वाटलं पैसा आहे माझ्याकडे, काही कमी नाही. वैद्य बोलावले, पण वैद्य खोटे ठरले. मृत्यू कोणाचा सख्खा नाही, मृत्यू मोठा कठोर आहे. महाराज 12 वाजेपर्यंत त्याला मांडीवर घेऊन बसले लेकराला. 1630 साल, ज्या वर्षी छत्रपतींचा जन्म आहे, 19 फेब्रुवारी 1630, किंवा तिथीच्या दृष्टीने आता तृतीया येईल 6 तारखेला. त्या वर्षी त्या लेकराला तुकाराम महाराजांनी आवाज दिला 12 वाजता की ए संताजी उठ. ते डोळे उघडे ना, अपरिपक्व वय, माहिती नव्हतं, आयुष्याची एवढी ओळख नव्हती. आईला आवाज दिला, आई बघ तुझा नातू डोळे उघडत नाही. कनकाई आतमधून आली, पण तिचे वृद्ध डोळे, तिने खूप मृत्यू पाहिले होते, पचवले होते. ती जवळ आली, तिने नातवाचा हात हातात घेतला. हात थंडगार लागला, श्वास थांबलेले पाहिले. 2च महिन्यात वडील गेले महाराजांचे. 1630 दुष्काळाचं वर्ष, दुष्काळ पडला, वडील गेले. बाप मेला न कळता, नवती संसाराची चिंता. तुकाराम महाराजांना असं वाटलं वडील गेले, आता भाऊ आपल्या वडिलांच्या ठिकाणी. मोठ्या भावाचं नाव होतं सावजी. गेले, त्याच्या पायी डोकं टेकवलं, सांगितलं दादा मी सगळं करेन बरं. तुकाराम महाराजांचे 4 व्यवसाय आहेत. महाराज व्यापारी आहेत म्हणून दुकान आहे त्यांचं, म्हणून लोक त्यांना वाणी म्हणायचे. महाराजांची शेती म्हणून लोक त्यांना कुणबी म्हणायचे. महाराज कर्ज वाटतात म्हणून लोक त्यांना सावकार म्हणायचे. आणि महाराज बाजारपेठेचे प्रमुख आहेत म्हणून लोक त्यांना महाजन म्हणायचे. एवढा व्याप. तुकाराम महाराजांनी सांगितलं दादा मी सगळं सांभाळेन, तू फक्त असा राहा, तू फक्त असा राहा. असे भाई गया तो बलघटा, बाप गया तो छत.
भाऊ गेला म्हणजे तुमची अर्धी ताकद गेली, आणि बाप गेला म्हणजे डोक्यावरचं छत्र गेलं. तर बाप गेला म्हणून भावाच्या चरणी डोकं टेकवलं. महाराजांनी सांगितलं, तू थांब बरं दादा. आणि काय झालं की एखाद्या महिन्याने त्याची पत्नी वारली, त्या सावजीची. त्याला मूलबाळ नव्हतं. महाराजांच्या पोटात भीतीने गोळा आला की आता हा थांबणार नाही, हा विरक्त होऊन संन्याशी होऊन निघून जाणार. महाराज रात्री 5-5 वेळा उठायचे, त्याच्या खोलीत जायचे. तो अंथरुणात दिसला की बरं वाटायचं, पण दचकून जाग यायची, दचकून परत उठायची. एके रात्री मध्यरात्री महाराज उठले, त्याच्या खोलीत गेले, अंथरूण रिकामं दिसलं. मोठ्या भावाचं पोटात धस्स झालं. अख्खं घर शोधलं, मोठा भाऊ नव्हता. घोड्यांची पागा शोधली, मोठा भाऊ नव्हता. बैलांचा गोठा शोधला, मोठा भाऊ नव्हता. सकाळ झाली, महाराज घोड्यावर बसून अख्ख्या नातेवाईकांच्या घरी जाऊन आले, मोठा भाऊ सापडला नाही. संध्याकाळ झाली, महाराज निराश होऊन परत आले, त्याच पायरीवर बसले आणि तिथंच परत भावासाठी अश्रू ढाळले. महाराजांनी असं वाटलं की मोठं दुःख आलं गड्या. त्याच्या लगेच पुढच्या महिन्यामध्ये तुकाराम महाराजांची मोठी पत्नी वारली. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, श्री एक अन्न अन्न करिता मी. स्वाभाविकपणे लोकांनी निंदा केली, केवढा मोठा प्रपंच, पण तुकयाच्या काळात पार धुळीला गेला. लोक प्रतिकूल झाली, लोकांनी निंदा केली, नालस्ती केली, चारित्र्यावर शिंतोड एवढं. कोपाला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, आता भजन कोण घाली, हो आता भजन भिक कोण घाली. कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, आता भीक कोण घाली, आता भीक. कोपला पाटील गावीचे लोक, 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 आता भीक कोण घाली, हो आता भीक महाराज म्हणतात, चांगली चांगली लोक पण माझ्याविषयी चुकीचं बोलू लागली, माझा दोष नसताना. भले लोक याची सांगितली मात, केला घात माझ्या दुर्बळाचा, दुर्बळाचा केला घात माझ्या दुर्बळाचा. मोठी पत्नी वारली तुकाराम महाराजांची, आई राहिली आई. पण ते दृष्ट लागल्यासारखं झालं. ज्याचा आधार वाटायचं ते जायचं. पुढच्या महिन्यामध्ये तुकाराम महाराजांची आई कनकाई गेली. मग महाराज उघडे पडले आपल्या भाषेमध्ये. आणि तुकाराम महाराज पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन भक्ती करू लागले, भजन करू लागले, कीर्तन करू लागले. या सगळ्या, कधी जर असं वाटलं ना मायबाप आपल्याकडे खूप दुःख आहे, खूप संकट आहे, महाराजांचं चरित्र वाचायचं. आपली संकट काहीच नाही, अजिबात नाही, तर बिलकुलच नाही. हा उगी माणसं चेहरा सोडतात छोट्या छोट्या कारणाने. एवढं दुःख येतं का आपल्यावर? खरं सांगा बरं. इतकं 8 महिन्यामध्ये रक्ताची 6 लोक गेली, 5 लोक वारली, 1 निघून गेली. इतकं दुःख येतं कधी? एवढं दुःख. आपलं दुःख म्हणजे फार किरकोळ राहतं. एवढं नुकसान झालं, तेवढं नुकसान झालंय की नाही, एवढे हजार बुडाले, तेवढे लाख बुडाले, हे काय दुःख आहे? आपलं दुःख म्हणजे फार फार तर कीर्तनाला गेलो आणि चप्पलच गेली गड्या. ते काळे महाराजांचं कीर्तन होतं, काळे महाराजांचं. कीर्तनाला गेलो, चप्पल काढली, कीर्तन ऐकलं, काळे महाराजांचं कीर्तन ऐकलं, आणि गेलो काळे महाराजांचं कीर्तन ऐकून चप्पल. अरे काळे महाराजांनी लिखाय, काळे महाराजांनी काळे महाराजांचं कीर्तन, काळे महाराजांचं. परत त्या महाराजांच्या कीर्तनाला जाणार नाही. कमाल आहे मोठी. काळे महाराज. जेव्हा कधी असं वाटेल मायबाप की खूप दुःख आहे, प्रचंड दुःख आहे, महाराजांचं चरित्र डोळ्यासमोर आणा, वाचा.
इतकं दुःख आहे, पण सगळ्या दुःखांना जिरवून पचवून त्या सगळ्या दुःखांच्या माथ्यावर पाय ठेवून महाराज जगत राहिले. महाराजांनी सगळ्या संकटांच्या डोळ्यात डोळे भिडवले आणि महाराजांनी सगळ्या संकटांचं दुःख पचवलं. नुसतं पचवलं नाही, जीवनातून काढून टाकलं. जगाने जेव्हा विचारलं महाराज कसं काय, महाराजांनी सांगितलं तो खुश आहे, मी आनंदी आहे, सुखी आहे, खुश आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे डोई आनंद तरंग. आनंदाचे अंग, आनंदाचे अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची डोई आनंद तरंग. गर्भाचे आवडी मातेचा गर्भाची आवडी मातेचा डोहला. गर्भाचे आवडी मातेचा सोड, तेथीचा जिव्हाळा, तेथीचा जिव्हाळा, तेथे वेळा. आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंद एका बाजूला मी तुमच्या पुढे अभंग मांडलाय, सर्व सुखे आजी येथेची उळली. एका बाजूला मी तुकाराम महाराजांचं जीवन तुमच्या पुढे मांडले. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या मायबाप, या तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये हा अभंग बसल्यासारखा वाटतो का तुम्हाला? सर्व सुखे आजी, हा वाटतो का? नाही वाटत. असं नाही ना वाटत की हे जीवन जगलेल्याच्या मुखातून हे शब्द आलेत म्हणून? नाही वाटत, नाही वाटत. त्याचं कारण असं आहे की आपल्याला असं वाटतं की सुख प्रपंचातून येत. महाराजांनी सुख शोधलंय ते त्यांच्या प्रपंचात शोधलंच नाही, ते शोधलंय त्यांनी अध्यात्मामध्ये. महाराज असे सुख प्रपंचामध्ये मिळतच नाही. महाराज ज्ञानेश्वर माऊलींची उभी 9व्या अध्यायात, म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाची श्रवणी, कैशी सुख निद्रा अंतुरणी इंगळाच्या. माऊली म्हणतात या जगामध्ये कोणी सुख ऐकलं का? काय सुंदर भाषा आहे. सुख मिळालं का असं नाही, सुख पाहिलं का असं नाही, सुख ऐकून ऐकून तरी सुख माहितीये का? प्रपंचाचा गुणधर्म सुखच नाही महाराज. प्रपंचाचा गुणधर्म आहे दुःख. फार तर फार संसार समाधानाने करता येतो. प्रपंचात सुखाची अपेक्षा नाही करता येत. असे संसारात सुख मिळत नाही म्हणून काय करायचं? जे मिळतं त्याला सुख म्हणायचं. परत एकदा सांगू, संसारामध्ये सुख मिळत नाही म्हणून काय करायचं? हुशार व्हायचं. जे मिळेल त्याला सुख म्हणायचं. ठेविले आनंद तैसेची रहावे, ठेविले आनंद तैसेची रहावे. ठेविले तैसेची रहावे, ठेविले तैसेची रहावे. चित्त असू जावे समाधान, चित्त असू जावे समाधान, चित्त असू जावे समाधान. ठेविले तैसेची रहावे, ठेविले तैसेची रहावे. महाराज मात्र म्हणतात मला सुख मिळालं कारण महाराजांनी ते अध्यात्मामध्ये शोधलं, कारण ते संतांच्या पायी शोधलं. संतांच्या पायी फक्त सुखाची प्राप्ती होऊ शकते. सर्व सुखे असे प्रपंचामध्ये जे सुख मिळतं त्याला तुम्ही सर्व सुख हे विशेषण देऊ शकत नाही. प्रपंचामध्ये मिळालं जरी थोडं, अशी वेदांताची प्रक्रिया आहे की सुख खरं वस्तूमध्ये प्रपंचामध्ये नसतं. काय होतं? ती वस्तू मिळाली की अंतःकरण स्थिर होतं.
आणि मग स्थिर झालेल्या अंतकरणामध्ये थोडा ब्रह्मानंदाचं, आत्मानंदाचं, परमात्म्याचं थोडं भान होतं. दृष्टांत असा दिला वेदांताने की अस्थिर पाणी, अस्थिर हलतं पाणी, आणि काय झालं की वारं नाही, हवा नाही, आणि अशा वेळी स्थिर झालेल्या पाण्यामध्ये तारे दिसतात, सूर्य दिसतो, चंद्र दिसतो. मग उतरतो का चंद्र त्याच्यात? उतरत नाही, फक्त दिसतो, भासतो, कारण पाणी स्थिर झाले. तसं आहे की अंतकरण स्थिर झालं की त्याच्यात सुखाचा आभास होतो. तो असतो देवाचा, तो असतो तिकडचा, त्या सत्तेचा, आध्यात्मिक सत्तेचा, पण तो इकडं असल्यासारखा वाटतो. म्हणून तिकडं तो प्रयत्न करायचाच नाही. महाराजांनी केलाय तो संतांच्या पायी, आणि तिथं त्यांना मिळालं सर्व सुखे. प्रपंचामध्ये जी मिळेल त्याला सर्व सुख तुम्ही म्हणूच शकत नाही. बरं, म्हणूच शकत नाही तुम्ही. प्रपंचातलं सुख जरी मिळालं, आमच्या गुरुजींच्या भाषेत परत एकदा गुरुजींचे शब्द आठवतात की प्रपंचातलं सुख म्हणजे थोडं आळणी सुख. आळणी म्हणजे मिळतं ते, पण असं वाटत नाही मिळालं गड्या. मिळतं पण ते मिळाल्यासारखं वाटत नाही, समाधान देत नाही. ते लहानपणी आमच्या शाळेच्या समोर एक पेटी यायची उन्हाळ्यामध्ये. त्या पेटीमध्ये बर्फाची लादी असायची, छोटीशी तुकडा, त्याला बांबूची काडी खोसलेली असायची, गारीगार. ते गारीगार यायचं आणि मग ते आजी 5 पैसे द्यायची. ते 5 पैसे ॲल्युमिनियमचे, ते 5 पैसे त्याची ते गारीगार घ्यायचं. मजा वाटायची. ते लाल घेतलं की जीभ लाल व्हायची, जांभळं घेतलं की जीभ जांभळी व्हायची. ते रोज रंग बदलून घ्यायचं, आज हे रंग, आज ते रंग, आज ते रंग. मजा वाटायची. ती पेटी म्हणजे सुखाचा खजाना वाटायचा. ती पेटी म्हणजे असं वाटायचं की वा, ती पेटी म्हणजे सुखाचा खजाना आहे. माझी एक इच्छा होती बरं का, माझी एक इच्छा होती, अशी इच्छा होती माझी की आपण मोठे झालो ना अख्खी पेटी विकत घेऊ. बरं का पंडित महाराज, माझी अशी इच्छा. माझी काय, तुमची सगळ्यांचीच होती, फक्त मी बोललो बा एवढंच झालं. अशी माझी इच्छा होती की आपण मोठे झालो, पैसे आले आपल्या खिशात, की अख्खी पेटी आपण ही विकत घेऊ. मला एक सांगा, आपली जर इच्छा होती तर झालो की नाही मोठे? आपण झालो ना. आता खिशात इतके पैसे आहे की नाही की ती पेटी विकत घेऊ? आहे की नाही? आहे. मग घेतली का गारीगारची पेटी विकत? आपणच गारीगार होऊन गेलो, बार एकदम थंड, हालू नये, चालू नये. हा, याला म्हणायचं संसार. म्हणजे ते मिळतं पण त्याचा सोस निघून जातो, त्याची वेळ निघून जाते, त्याची हाऊस निघून जाते. म्हणून त्याला तुम्ही सर्व सुख हे विशेषण लावू शकत नाही. सर्व सुख म्हणजे निहाल होणारं सुख. सर्व सुख म्हणजे मनुष्याला आकंठ बुडवून टाकणारं सुख, ते केवळ संतांच्या पायी आहे. सुख बसे हे चिठाई, हे चिठाई, सुख बसे हे चिठाई, हे चिठाई, सुख बसे हे चिठाई, हे चिठाई, सुख बसे हे चिठाई. बहुपाई संताची या, बहुपाई संताची या, मनभोनी केला वास, मनभोनी केला वास. बहुबाई संताची या, बहुबाई संताची या, मनभोनी केला वास, मनभोनी केला वास. सुख या संत समागमे, सुख या संत समागमे, सुख या संता समागमे. नित्य गुणावे तुझी नावे, नित्य गुणावे तुझी नावे, नित्य दुनावे तुझी या नामे, नित्य दुनावे तुझी या नामे. दहन होती सकळ करणे, दहन होती सकळ करणे, दहन होती सगळ करणे, दहन होती सकळ
आजी म्हणजे आज आजी आपल्या घरातही आजी असते, पण त्याची वेलांटी दुसरी राहते, तिची वेलांटी दुसरी राहते. या आजीची वेलांटी पहिली आहे. या आजी शब्दाचा अर्थ आहे आज, टुडे, आत्ता. या क्षणाला मला संतांचं दर्शन घेऊन सुख मिळालं. सर्व सुखे आजी येथेची ओळली. ओळली शब्दाचा अर्थ आहे प्रसन्न झाली, भेटली, मिळाली. सगळी सुख मला इथं मिळाली. इथं म्हणजे कुठं? तर संतांच्या चरणांबुजाजवळ मला सगळी सुख मिळाली. चरणांबुज शब्दाचा अर्थ आहे चरण कमळ. आंबुज म्हणजे आंबू म्हणजे पाणी, आणि ज म्हणजे पाण्यातून ज्याचा जन्म आहे, कमळ. संतांच्या पावलाला कमळाची उपमा तुकाराम महाराज देत आहेत की संतांची चरण कमळ पाहिली आणि मी सगळ्या सुखाला पात्र झालो. का बरं? संतांच्याच पायी का सुख आहे? त्याचं एकाच वाक्यात उत्तर देतो, कारण सुखरूप परमात्म्याशी संत एकरूप झालेले आहेत. सुखरूप परमात्म्याशी संत, देवते संत, देवते संत. जे देवाकडे तेच संताकडे. आमचा संप्रदाय म्हणतो की जी देवाकडे नाही, देवापेक्षा थोडा अधिक संताकडे. म्हणून त्यांच्या पायी गेलो, त्यांचं दर्शन घेतलं. पायाचा अर्थ स्वरूप करा, ज्ञान करा, काही हरकत नाही. त्यांच्या स्वरूपामध्ये किंवा त्यांच्या ज्ञानामध्ये त्यांच्या बोध शब्द अजून जवळ जाणारा ठरेल की त्यांच्या बोधावर गेलो, त्यांच्या ज्ञानावर मी गेलो आणि मला सुद्धा सगळ्या सुखाची प्राप्ती झाली. सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखिली चरणांबुजे. तुकाराम महाराज म्हणतात मी काय केलं यासाठी मला माहिती नाही, फक्त मला एक माहिती आहे की मी खूप 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 आणि खूप तळमळ केली, तगमग केली, इच्छा धरली आणि मला ते आज मिळालं. दुसरं चरण सर्व काळ होतो संतांच्या पायामध्ये विलक्षण ताकद आहे. एक ग्रंथ माझ्या वाचण्यात आला, भक्तमाल नावाचा ग्रंथ. त्याच्यात एक फार चरित्र मला भावलं, आवडलं, सांगतो ऐका. भक्तमाल ग्रंथ आहे, 400 वर्षांपूर्वीचा ग्रंथ आहे. थोडी अवघड भाषा आहे, अवधी भाषा आहे, पण छान ग्रंथ आहे. नाभाजी नावाची त्याची लेखक आहेत. त्या उत्तरेत आपल्याकडे जसं ज्ञानेश्वरी पारायण असतं तसं त्यांच्याकडे भक्तमालचं पारायण असतं. 8 दिवसाचे मोठे उत्सव मंडपामध्ये अन्नदान करून त्या ग्रंथाचं ती लोक श्रद्धा आहे त्या ग्रंथावर. भक्तमाल नावाचा ग्रंथ आहे. त्या भक्तमालमध्ये 400 संतांचं चरित्र आहे. नाभाजींनी तो लिहिलाय. त्या ग्रंथामध्ये तुलसीदासजींचं चरित्र आहे, सुरदासजींचं, मीराबाईंचं चरित्र आहे, आपल्या नामदेवरायांचं चरित्र आहे, त्यागरा खूप मोठमोठ्या संतांचे, गुरु नानक साहेबांचं त्याच्यामध्ये चरित्र आहे. असे भारतातल्या 400 संतांचं चरित्र त्या भक्तमाल नावाच्या ग्रंथामध्ये. त्याच्यामध्ये एक चरित्र आलं मलुकदास नावाच्या महात्म्याचं त्या ग्रंथामध्ये. ते मलुक नावाचं पोरग जन्माला आलं प्रयागला. किती भाग्यवान! गंगा यमुना सरस्वती 3 पवित्र नद्यांचा संगम. हिंदू माणसाने जीवनात एकदा तरी स्नान करून यावं अशी पवित्र जागा.
जन्माला आलं श्रीमंत कुळात, चांगल्या घरात जन्माला आलं, जमीनदाराच्या पोटी जन्माला आलं, एकुलतं एक, किती भाग्य. पण दुर्दैवाने नास्तिक निघालं, नास्तिक. देव धर्मपंथ संत मानत नव्हतं. आई धार्मिक होती. आई सांगायची, बाळा आपल्या गावामध्ये कुंभ भरतो, एवढे साधू आले, अमके साधू आले, जा त्यांच्या दर्शनाला. तर ते म्हणायचं, आई हे साधू नाही, महाराज लोकांना काही काम असतं का, ते येतच असतं, आपण काय त्यांच्या मागे हिंडायचं काय. ते नास्तिकच निपजलं महाराज, एकदम ठार नास्तिक. ते 18 वर्षांचं झालं ते पोरग. गावामध्ये मुरारी दास नावाचे एक संत आले, कृष्णाचे प्रेमी होते. त्यांनी पूजा केली की पडदा टाकायचे, लोणी वाटीत ठेवायचे, कृष्ण त्यांचं लोणी खायचं. एवढे सिद्ध संत होते, कृष्णावर एवढी भक्ती होती त्यांची. अख्ख्या गावाला कळालं की वृंदावनचे महान संत मुरारी दास महाराज आले. पूर्ण प्रयाग दर्शनाला जाऊन आलं त्यांच्या. आई पण गेली. आई जाऊन आली आणि यांनी सांगितलं, 18 वर्षाचं पोरग. आई कुठं गेली होती तू, मला भूक लागली, पटकन जेवण वाढ मला. आई जेवण वाढत होती, आई रडत होती. अश्रू त्या ताटात पडले. 18 वर्षांच्या मलुकदासने विचारलं, आई तू का रडते? म्हटले, का रडते, मी करंटी आहे. काय करंटी? एवढी श्रीमंत कुळात तू जन्माला आली, माझ्यासारखा बुद्धिवान पोरगा आहे तुला, आणि तू म्हणते की करंटी जन्माला. म्हटले, यासाठी मी करंटी म्हणते की तुझ्यासारख्या नास्तिकाची मी आई झाली, मला वाईट वाटतं. अख्खं गाव दर्शनाला जाऊन आलं त्या महात्म्याच्या. तुला काय जायला झालं रे? म्हटले, त्यासाठी रडते का तू? म्हणजे मी गेल्यानंतर तुझं रडणं थांबेल का? हा थांबणार. आई मला काही वाटत नाही, पण तुझ्या रडण्यासाठी, तुझं रडणं थांबवण्यासाठी मी जातो बघ. ते गेलं पोरग. आमच्या धर्मशाळेत मुक्काम आहे, आईकडून ऐकलं. ते गेलं. नेमकं त्या महात्म्याचं प्रवचन संपत आलं होतं. शेवटची 2-5 वाक्य त्याने ऐकली. ते मुरारीदास नावाचे महात्मे प्रवचनाच्या शेवटी सांगत होते, देवावर विश्वास ठेवा, देव विश्वंभर आहे. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, तुका म्हणे त्याचे नाव, सगळ्या जगाचं तू पोट भरतो. कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो, बाळा दुधा कोना करीते. देव आपलं सगळ्यांचं पोट भरतो. त्याने ते ऐकलं आणि संपलं प्रवचन. लोक पाया पडायला लागली. हा आला, चरणावर डोकं टेकवलं, हात जोडले. महाराज मी आलो बरं का, तसं काही मला याच्यात फार काही इंटरेस्ट नाही. आपल्याला काय महाराज इंटरेस्ट नाही त्याच्यात. मी त्या कुर्ल्याला कीर्तनाला गेलो, सागर महाराज. मला एका पोराने फोन केला, महाराज मी दिवसभर घरी, मला तुम्हाला भेटायचंय, तुम्ही इथं आमच्याकडे मुंबईला कीर्तन, आपल्याकडले नोकरी निमित्ताने तिथं, मी दिवसभर घरीच, मला तुम्हाला भेटायचंय. मी किती वाजता येऊ? तर म्हणलं 7 ते 9 कीर्तन आहे. मला म्हणे मी 9 वाजून 5 मिनिटांनी येतो. म्हणलं तिथं काय दिवे लावायचे का, ते पंत्या पेटवायचे आहेत तिथे? हा, दिवसभर घरी म्हणतो, मला काहीच काम नाही म्हणतो, तुम्हाला भेटायचंय म्हणतो, 9 वाजून 5 मिनिटांनी येऊन काय करतो? मला म्हणे महाराज मला त्याच्यात रस नाही, इंटरेस्ट नाही. तसं त्यांनी सांगितलं, महाराज मला त्याच्यात इंटरेस्ट नाही, पण ते आई रडत होती म्हणून आलो बरं का. आणि महाराज तुमचं प्रवचन काय आपल्याला पटलं नाही. देव पोट भरतो म्हणता. अहो आई माझी पोट भरते. आई माझी आई भाकरी करते, मी खातो. त्या साधूने सांगितलं, तुझी आई ज्या दिवशी भाकरी करणार नाही त्याही दिवशी तू पोट भरशील. देव विश्वंभर, देवाने तुझी काळजी घेतली. त्यांनी सांगितलं, माझे बाबा शेतातून आणतात महाराज, म्हणून आम्ही पोट भरतो. तुझे बाबा ज्या वर्षी पेरणार नाही त्याही वर्षी तू पोट भरशील. नाव काय तुझं? म्हटले मलूक. मलूक माझा शब्द आहे, तू पोट भरशील. देव विश्वंभर आहे. ते घरी गेला आणि सांगितलं, आई जेवायला वाढ. पण काय महात्मा आहे तो म्हणतो, आईने नाही बनवलं तरी पोट भरशील, आणि बाबाने नाही आणलं तरी. आईने सांगितलं खरंय. त्याला राग आला. त्याने सांगितलं, वाढूच नको जेवण, मी जेवतच नाही. जा. जमीनदाराचं पोरग शेतात गेलं, राग आंब्याच्या झाडावर चढून बसलं, भलं मोठं आंब्याचं झाड. त्यांनी ठरवलं जेवायचंच नाही. देव जर विश्वंभर आहे तर कस काय जीव घालतो पाहतो. नाही जेवायचं, कस काय देव जीव घालतो पाहतो. सगळ्यात मोठं आंब्याचं झाड, 4 कोसावून दिसणारं आंब्याचं झाड, त्याच्या शेतात डोक्या इतकं पीक, वरच्या मोठ्या फांदीवर जाऊन बसला.
त्याच राज्याचा राजकुमार. त्याला वाटलं वनभोजन करावं. 4 मित्र होते. मित्रांनी सांगितलं चल रे रानात जीव, शेतात जीव चल. राजकुमाराने सैनिकांना सांगितलं आज आपला टिफिन डबा बांधून घ्या, पार्सल घ्या. त्या 2 नोकरांनी टिफिन घेतलं. 6 जण, 4 मित्र 2 सेवेला. राजकुमार 2 जण, त्यांनी त्या 2 म्हटले बघा बरं जागा कुठून चांगली जागा. त्यांना तेच आंब्याचं झाड दिसलं. लांबून उंच दिसणारं तेवढंच झाड होतं मोठं. त्याच आंब्याच्या झाडाखाली गेले, घोडे बांधले, चटई टाकली, जेवण मांडलं. हा वरतून पाहतोय, काय नशीब आहे, जेवायचं नाही ना आजच नेमकं. तरी पण त्याने मान वळवली, नाही जेवणार म्हटल्यावर नाहीच जेवणार. ते राजकुमार जेवायला सुरुवात करणार. सगळं मांडलं, जेवायला बसणार. तेवढ्यात 35 दरोडेखोर चोरी करून सोनं नाला लुटून चालले होते. त्यांनाही जरा आपापसात वाटायचं होतं. तर त्या दरोडेखोरांच्या प्रमुखाने सांगितलं बघा रे इथे एखादी अशी जागा पहा जिथं कोणी येणार नाही, म्हणजे आपण हे इमानदारीने वाटू शकू. दरोडेखोर आपण इमानदारीने वाटू, सगळ्यांना सारखं गेलं पाहिजे. कष्टाचं आहे, सगळ्यांना सारखं गेलं पाहिजे. बघा बरं चांगलं ठिकाण मिळतं. त्यांना तेच आंब्याचं झाड दिसलं. उंचच होतं ते झाड, मग लांबूनच दिसायचं. पिकामध्ये घोडे घातले. 35 दरोडेखोर. दृष्टांत माझा नाही, भक्तमाल ग्रंथातला आहे, सत्य घडलेला आहे. 450 वर्षांपूर्वीचा आहे सत्य. 35 दरोडेखोर आले. त्यांच्या कमरेला तलवारी अडकलेल्या पाहिल्या. राजकुमाराने सांगितलं चला आपण जरी राजकुमार आहे तरी 35 जण आहे, आपल्याकडे सैन्य नाही. ते पळून गेले. पण चटया, मांडलेलं जेवण, लाडू, पेढा, बर्फी, चटण्या, भाकरी, लोणची तसंच राहिलं. राजकुमाराचा डबा होता तो, आणि छान मांडलं होतं. ते दरोडेखोर आले, त्यांनी घोडे झाडाला बांधले आणि घुसले. त्यांनी ते जेवण पाहिलं. वाटलं काय देवानी सोय केली गड्या. पण एकाने शंका काढली की हे इथं जेवण कोण आणीन, कोणी याच्यात काही मिसळून तर नाही ठेवलं की आपण खायचो मग आपण बेशुद्ध पडणार आणि मग आपण हे एवढं मेहनतीने कमावलेलं आपोआप सुख त्याच्या हातात जाईल. तर असं नाही झालं पाहिजे. बरं ते मांडलेलं एवढं छान होतं, एवढं प्रस्तुतीकरण छान होतं. राजाचा पोराचा डबा होता तो. एवढं छान होतं की त्यांना त्याचा मोहही सुटेना आणि खायचं धाडसही होईना. शेवटी म्हटले कुणी बरं मांडलं असेल, बघा बरं कुणी सापडतं का आसपास. वर्षाचे महाराज दिसले. म्हटले खाली उतर. त्यांनी वरतूनच सांगितलं मी उतरेन पण मी खाणार नाही. म्हटले तू उतरत खाली, मी उतरेन पण खाणार नाही. तर त्या दरोडेखोरांनी विचार केला खाणार नाही. म्हटलं यानेच घोळ केलाय काय, खाणार नाही म्हणतो. तू खाली तर उतर आपण पाहू. खाणार नाही बरं मी. हा खाली तर उतर. तो खाली उतरला आणि त्या दरोडेखोराने सांगितलं तो लाडू खा. त्याचं मी म्हटलं होतो खाणार नाही. त्या दरोडेखोराने असा काठी घेतली, मोठी काठी एकच मारली. श्रीमंताचं पोरगं खालीच बसलं. महाराज नाजूक वाढलेलं 18 वर्षाचं खालीच बसलं. ते दरोडेखोर त्याच्या उरावर बसला आणि त्याला लाडू खाऊ घातला. त्यांनी शांत बसावं. त्यांनी सांगितलं लाडू खाला पण मी बर्फी खाणार नाही. म्हटले बर्फीत गुंगीचं औषध आहे याचा अर्थ. बर्फी खाऊ घातली, भाकरी खाऊ घातला, चटणी खाऊ घातली, लोणचे खाऊ घातलं. पदार्थ एवढे होते का एक एक घासाने अख्खं पोट त्याचं भरलं, पूर्ण जेवण झालं त्याचं. आणि मग त्या दरोडेखोरांनी त्याला बसवला आणि त्याचं निरीक्षण केलं. काही तोंडातून फेस येतो काय, काळा पडतो काय, निळा पडतो काय, काय झालं नाही. पहा जेवणच चांगलं होतं ते, काहीच झालं नाही. मग त्याला सांगितलं तू घरी जा, आता आम्ही जेवतो. तो घरी आला. आईने विचारलं काय रे पोरा रागाने गेला होतास, कुठे गेला होतास, काय झालं. त्याने सांगितलं काय नाही आई, देव जीव घालतो बरं, तुझं खरं आहे. आई आपण जर नाही म्हटलो ना, देव असं दांडका हातात घेतो, दांडका. देव फटके टाकून जीव घालतो. आई 6 जण आधी पाठवतो, आपण जर नाही उतरलो तर मग देव 6 जणांना बोलून घेतो. आणि 35 जण असे डेंजर पाठवतो ना, मग का ते छाताडावर बसून जीव घालतात. आई संपला दृष्टांत. त्याच्या 18 वर्षाचं पोरग आहे मलुक नावाचं, ते संत झालं. महाराज संत झालं. कधी जर वृंदावनला गेलात तर विचारा की मलुक पीठ कुठे, जा तिथं दर्शन घ्या त्या महात्म्याचं. वृंदावनला त्या महात्म्याचं दर्शन घ्या आणि विचारा की काय यांची चरित्र कथा आहे. ते सांगतील की भक्तमाल वाचा, भक्तमाल वाचा. त्या पीठाचे अध्यक्ष स्वामी राजेंद्रदासजी महाराज तुमच्या गावून गेले. ते आता त्यांनी गोदावरी परिक्रमा केली. इथून आम्ही संवत्सरला त्यांना जेवण घेऊन गेलो होतो. संवत्सर इथं त्यांनी फोन केला, आमचा परिचय आहे, मी वृंदावनला राहिलेलो आहे. इथून गेले तुमच्या गावाहून. ते गोदावरीच्या प्रदक्षिणा केली त्यांनी. जशी नर्मदा परिक्रमा आहे ना, तशी त्यांनी गोदावरी परिक्रमा केली.
ते त्या पीठाचे अध्यक्ष आहेत, स्वामी राजेंद्रदासजी महाराज. तुम्ही त्यांना विचारा किंवा तिथं सेवेकरांना विचारा की काय यांची चरित्र कथा आहे, तर ते तुम्हाला असं सांगतील की यांनी अनिच्छेनं अश्रद्धेनं आईची इच्छा म्हणून एका महात्म्याच्या चरणी डोकं टेकवलं, तर त्यांच्या जीवनात इतकं चांगलं झालं. मला काय म्हणायचंय, अनिच्छेनं इच्छा नसताना जर महात्म्याच्या पायी डोकं टेकवलं तर ते मलुकदास एवढे थोर संत झाले, त्यांच्या जीवनात इतकं सुख आलं. तर आपण श्रद्धेनं तुकाराम महाराजांच्या चरणी, श्रद्धेनं तुकाराम बाबांच्या चरणी, श्रद्धेनं वैकुंठवासी कदम माऊलींच्या चरणी जर डोकं ठेवलं, चांगलं होणार नाही आपलं? होणार महाराज. जर अश्रद्धेनं इतकं चांगलं होत असेल तर श्रद्धेनं अश्रद्धेनं जर इतकं चांगलं होत असेल तर श्रद्धेनं जर डोकं टेकवलं तर काहीच होणार नाही का? होणार. आणि ते काय होणार तर सर्व सुखी आजी येथे जी ओळली. गाद्या गिरद्या फॅन लोड एसी सगळं सोडून आपण माऊलींच्या वारीत जातो, कारण तिथं सुख आहे, कारण तिथं सुख आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी काय केलं मला माहिती नाही, पण मी खूप इच्छा धरली म्हणून मला संतांची भेट झाली. सर्व काळ होतो आठवीत मनी. संतांची भेट कशाने होते बरं? तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे, कोण पुण्य यांचं होई नसेव. कोणत्या पुण्याने भेट होईल महाराज विचारतात संतांची. त्याचं उत्तर मला वाटतं या चरणात आहे, साधूची भेट तळमळीने होत असते. साधूची भेट तळमळ, खूप तळमळ असावी लागते, फार इच्छा असावी लागते की संत भेटावे, संत भेटावे, संत भेटावे. देव तळमळ पाहून साधूची भेट देत असतो. सर्व काळ होतो आठवीत म्हणे. खूप काळ साधू भेटावे हीच आठवण मनात पाहिजे, तर साधूची भेट होत असते. तुकाराम महाराज म्हणतायत, फिटली ते धनी. धनी म्हणजे इच्छा, फिटली म्हणजे पूर्ण झाली. येणे काळे म्हणजे या काळामध्ये साधू भेटण्याची इच्छा पूर्ण झाली. विठोबा हरी विठोबा रखुमाये. हरी विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये. विठोबा विठोबा ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नाराज. तुका म्हणे वाचा राहिली कुंटीत, वाचेचं बोलणं थांबलं आणि महाराज म्हणतात माझं समाधान झालं. पुढे झाले चित्त समाधान. चित्ताचं समाधान करण्याची ताकद. चित्त म्हणजे हे बघा, मन बुद्धी चित्त अहंकार. चंचल असलं की मन म्हणतात
स्थिर झाली की त्याला बुद्धी म्हणतात. चिंतन करू लागलं वेगाने की त्याला चित्त म्हणतात. आणि ते म्हणतो मी आहे की तेव्हा त्याला अहंकार म्हणतात. कार्याहून ती नावं आहेत. अंतकरण चतुष्टय म्हटलं त्याला शास्त्राने. मन चित्त बुद्धी कुठं एका ठिकाणी स्थिर होऊ शकते तर दोन ठिकाणी. दोनच ठिकाण आहेत अशी की जिथं चित्त थांबवू शकतं, मन थांबवू शकतं. एक साधूचे पाय, दुसरे देवाचे पाय. दुसरे देवाचे पाय. तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे ट्रम्प. काय कमी आहे त्या माणसाला? जगातला सगळ्यात पॉवरफुल माणूस आहे का नाही तो? मग त्याला हे जे देश पाहिजे, व्हेनेझुएला पाहिजे, हा इराण पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, तमुक. इराण काही लई साधू नाही ते. त्यांचं असेल काय ते असेल. मला फक्त सिद्धांत सांगायचं. त्याला हे जे नवीन पाहिजे, देश पाहिजे, संपत्ती पाहिजे, याचाच अर्थ असा आहे की कुठलंच पद, कुठलाच पैसा आणि कुठलीच प्रतिष्ठा तुमच्या चित्ताला स्थिर करू शकत नाही. जगातला जर सगळ्यात या घडीचा पॉवरफुल माणूस जर त्याला नवीन देशाची इच्छा आहे त्या व्हेनेझुएलाची, हा, याचा अर्थ जगातली कुठलीच खुर्ची, जगातली कुठलीच पैसा माणसाच्या चित्ताला स्थिर करू शकत नाही. दोनच ठिकाण आहेत. एक देवाचे पाय जे मनाला स्थिर करू शकतात. देखिले तुमचे चरण, माऊलींचा निवांत राहिले मन. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. कासया त्यजिन प्राण आपुला गे माये. हसीन धनीवरी आपुले माहेरी. एक देवाचे पाय मनाला स्थिर करतात. आता कोठे धावे म्हणून तुमचे चरण देखिले. आणि दुसरे संताचे पाय. आमच्या सद्गुरू श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत मी शिकलोय. त्या संस्थेच्या संस्थापकाच्या म्हणजे जोग महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. म्हणजे तुकाराम बाबांचे पण श्रीगुरु, योगीराज तुकाराम बाबांचे श्रीगुरु वैकुंठवासी जोग महाराज. त्या जोग महाराजांच्या जीवनातला तो प्रसंग आहे. तेवढा सांगू, थांबू, आपली वेळ संपली. या जुन्नरचे सावकार होते मारुती ठोंबरे सावकार. मोठा माणूस. 100 एकर जमीन, गुळ, त्यांचं प्रॉडक्ट उत्पादन लांब लांब पाठवायचे. गुऱ्हाळ होतो त्या गुळाचं. मोठा माणूस, पण थोडा संपत्तीमुळे रगेल, थोडा रंगेल, बिघडलेला माणूस. बायको वारकऱ्याची होती. बायको वारकऱ्याची मुलगी होती. बायकोनी सांगितलं, पत्नीने सांगितलं की काव इथून आळंदी 70 कोसावर आहे, कधी दर्शनाला गेले नाही आळंदीला, चला ना आपण दर्शनाला जाऊ माऊलींच्या. तर ते विचित्रच माणूस होता. ते म्हणे जाईन पण तुला नेणार नाही. तर ती म्हणली तुम्ही जा, नका मला नेऊ. तुम्हाला घडलं म्हणजे मला घडलं. हे निघालं. तर माणूस असा होता का तिकडं दारू मिळते की नाही माहिती नाही म्हणून दारूच्या बाटल्यानं दारू सांभाळणारा माणूसच इकडून नेला. वारीमध्ये एकाच्या त्या वळकटीवर पाय पडला, ते कुडकुड कुडकुड असं वाजलं. तर मी म्हटलो काय? तर मला म्हणे गाय छाप आहे तिकडे मिळत नाही म्हणून इकडून 10-15 पुढे चालवले. तिकडे मिळत नाही, वेगळी मिळते कोणती तरी. तर इकडूनच चालू सोय केली. दारूच्या बाटल्या सांभाळणारा एक जण, पान तयार करून द्यायला एक मोठाच माणूस. तो बाह्य दृष्टीने स्वतःला मोठा समजायचा. पान तयार करून द्यायला ते एक माणूस. भुई पालखीची. मंदिरात गेला, दर्शन घेतलं माऊलींच्या चरणी, डोकं टेकवलं. तिथं पायऱ्यांवर येऊन बसला. जोग महाराज आले त्याच्या पूर्व पुण्याईने. महाराजांनी दर्शन घेतलं, महाराजही बसले. अख्ख्या आळंदी महाराजांच्या दर्शनाला धावली. तर यांनी पाहिलं, म्हटलं याला वाटलं कोणतरी मोठा माणूस आहे गड्या, आपणही मोठे, आपली ओळख यांच्याशी पाहिजे. तर त्यांनी कोणाला तरी विचारलं हे कोण आहेत हे? तर त्या माणसाने सांगितलं तुम्हीच विचारा जा. तोंडात पान तसंच गेले. परिचय दिला. महाराज मी अमुक अमुक आहे, जुन्नरहून आलो, माझं नाव अमुक आहे, आपलं गुळाचं एवढं उत्पादन आहे. महाराजांनी त्याला विचारलं बरं हे कोण आहे? म्हटले हे दारूच्या बाटल्या सांभाळणारा माणूस आहे महाराज. महाराजांनी विचारलं बाटल्या कुठे? म्हणले बाहेर आहे. मग कधी घेणार? आता जाताना घेणार महाराज. हा पानवाला आहे महाराज, आपला पान तयार करून द्यायला ड्युटीला पगार आहे. 2 बाया होत्या सोबत. जे जसे वाचलं तसंच सांगतो, त्यात काही टाकत नाही, त्यातलं काही काढत पण नाही. तर म्हटले या 2 बाया कोण आहेत? याच्यापैकी तुमचं एखादं कुटुंब आहे का, पत्नी आहे का? म्हटले नाही नाही महाराज. हे त्याला लगेच महाराजांना लगेच कळालं बा हे काय माणूस आहे म्हणून.
महाराजांनी एकच वाक्य सांगितलं होतं की सावकार तुम्हाला मरायचं याची आठवण नाही वाटत. गर्दी झाली महाराजांच्या भोवती. तेवढं वाक्य त्याच्या कानातून मनात गेलं. चिंतन सुरू झालं. त्याने विचार केला, खरंच गाड्या एक दिवशी मरायचं आपल्याला. आपल्याशिवाय जग सुरू राहील, काही कोणाचं बिघडणार. कबीर महाराजांचे एक अभंग आहे, मत करना अभिमान रे बंदे, मत करना अभिमान, तेरे जैसे लाखों आए, लाखों इस मिट्टी ने खाए, मत करना अभिमान रे बंदे. एक वाक्य वाचलं हिंदीतलं, खूप आठवणीत राहिलं. कभी अपने आप पे बहुत गुरूर आए, गुरूर म्हणजे अहंकार. कभी अपने आप पे बहुत गुरूर आए तो मिट्टी से पूछना सिकंदर आजकल कहा है. मॅसिडोनिया नावाच्या राज्यातून, ग्रीस नावाच्या राज्यातून, राष्ट्रातून निघालेला अलेक्झांडर दी ग्रेट सिकंदर, त्याचा पत्ता विचारायचा माती लागे. कुठं गेला तो? तर ती माती सांग खपून टाकला, गाडून टाकलं, ठेवला सुद्धा नाही. मिट्टी से पूछना सिकंदर. त्याला कळालं गड्या की आपण कधीतरी मरणार आहे. गर्दी हटली, तो परत गेला आणि सांगितलं, महाराज मी काय केलं पाहिजे? मी चुकलो गड्या, माझी पात्रता नाही, तरी पण मी विचारतो मी काय केलं पाहिजे सांगा ना. महाराजांनी सांगितलं 108 पारायण करा ज्ञानेश्वरीची. सगळ्या लोकांना परत पाठवलं. सांगितलं माझी आशा करायची नाही, मी घरी येणार नाही. जाताना फक्त पैसे सोबत ठेवले, लागतील आपल्याला. पण नाही लागले. 108 पारायणे सांगितली होती महाराजांनी, जोग महाराजांनी. त्यांनी 1008 केली. काही नाही, इंद्रायणीला पाणी प्यायचं, स्वच्छ होतं इंद्रायणीचं पाणी. मंदिर शेणाने सारवलेलं, झोपायचं, अजान वृक्षाखाली पारायण करायचं. आळंदीत भिक्षा मागायची, मधुकरी मागायची. पैशाची गरज लागली नाही. 1008 पारायण केली. पारायण पूर्ण झाली. आयुष्याची संध्याकाळ दिसायला लागली. शरीरात आजार प्रगट झाले. कळालं की आपण राहणार. एक महाराजांना निरोप पाठवला जोग महाराजांना, महाराज भेटायला या. त्याही वेळी तुम्हीच आले होते, याही वेळी तुम्हीच या. मी तुमच्याकडे यावं एवढी माझी योग्यता नाही महाराज, तुम्हीच या, कृपा करा, करुणा करा. महाराजांनी घोडागाडीवाल्याला सांगितलं, बग्गीवाल्याला, चल आपल्याला भेटायला जायचं मारुतीला. गाडीवाला बग्गीवाला आला. महाराज घोडागाडीत बसले. महाराज पोहोचले. ते सावकार उठण्याचा प्रयत्न करत होते, उठता आलं नाही. महाराजांनी सांगितलं मीच येतो. महाराज जवळ बसले. म्हटले की मारुती पूर्ण बदललास तू, माऊलींचा झालास, निर्मळ झालास. 108 पारायणे सांगितली तुला, तू 1008 पारायणं केलीस रे, किती चांगला झालास तू. काय पाहिजे तुला? त्याने सांगितलं काय नाही, मरताना तुमची मांडी पाहिजे महाराज. महाराजांनी मांडी दिली. त्याने मांडीवर डोकं टेकवलं आणि त्याने ते पैसे ठेवले होते ना, काहीच ठेवलं नव्हतं सोबत, फक्त पैसे ठेवले होते. बटवा, पिशवी, त्यात पैसे होते. महाराजांच्या ते हाती दिले आणि सांगितलं होतं, महाराज पैसे ठेवले होते, लागतील म्हणून. लागलेच नाही. मधुकरी मागितली, इंद्रायणीचं पाणी पिलो, मंदिरात झोपलो, अजान वृक्षाखाली पारायण केलं, लागलेच नाहीत पैसे महाराज. पैसे उरलेत. मी असं 1915 सालची घटना आहे ती. मी असं ऐकलंय की तुम्ही आळंदीमध्ये जो वारकरी शिक्षण संस्था सुरू करताय, मुलांना शिकवणार, ज्ञानेश्वरी शिकवणार, गाथा शिकवणार, कीर्तनकार तयार होतील. महाराज तुमच्या संस्थेला ही माझी वर्गणी. आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे ते पहिले देणगीदार आहेत, मारुती सावकार ठोंबरे जुन्नरकर, पहिले आमच्या संस्थेचे. 1915. चित्त तिथंच रमलं, तिथंच राहिले. चित्त स्थिर करण्याची ताकद एक तर जोग महाराज म्हणजे संतांच्या पायात आहे, जोग महाराजांच्या पायात आहे, नाही तर मग ती देवाच्या पायात आहे. तुकाराम महाराज म्हणतात तसं झालं. तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त. आता काही बोलायचं उरलं नाही, कारण चित्त समाधान झालं. सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटली ते धनी, येणे काळे झालेली सेवा देवाचरणी समर्पित करतो. युगराज श्री तुकाराम बाबा, वैकुंठवासी माऊली बाबा आदी सत्पुरुषांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. आपण सर्व पूर्वी बांधव, माता भगिनी, दोन्ही मृदंगाचार्य, आमचे जीवलग मित्र श्री कार्तिक महाराज शिंदे, जीवलग मित्र श्री राहुलजी महाराज डोंबरे, गायनाचार्य आमचे मित्र सागरजी महाराज घुमरे, गायनाचार्य आमचे मित्र श्री पंडितजी महाराज सोनवणे, सगळी महाराज मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य, टाळकरी मंडळी, हे आमचं वडगावचं भजनी मंडळ आणि आपण सर्व विनेकरी, आपण सर्व पूर्वी बांधव, माता भगिनी, तुम्हाला सगळ्यांना जय हरी करतो, नमस्कार करतो. सेवा देवाच्या चरणी, हनुमंतराय यांच्या चरणी, पुण्यसलीला गोदा मातेच्या चरणी ही सेवा समर्पित करताना 1 मिनिट तुमचा घेतो.
दोन सूचना आहेत. पहिली सूचना येत्या अधिक मासाच्या यावर्षी अधिक महिना आहे. यावर्षी अधिक मासाच्या निमित्ताने अधिक महिन्याच्या निमित्ताने येत्या मे महिन्यामध्ये 30 मे ते 6 जून या काळामध्ये आम्ही पंढरपूरला श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी देहूकर वाड्यामध्ये अखंड हरिनाम उत्सव, ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा, ज्ञानेश्वर माऊलींची चरित्रकथा अशा भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम उत्सवाचं आयोजन केलेलं आहे. तुम्ही सगळे पारायणाला या असं मी तुम्हाला निमंत्रण देतो. सगळे कीर्तन महोत्सवाला या असं मी तुम्हाला आमंत्रण देतो, निमंत्रण देतो. 30 मेला त्या उत्सवाची सुरुवात आहे. 6 जूनला काल आहे. भव्य दिव्य उत्सव आहे. 1000 लोक पारायणाला बसणार आहेत. तुम्ही त्या 1000 भाविकांपैकी व्हा, आनंद घ्या. पंढरपुरात रोज राहणं होईल, रोज दर्शन होईल आणि 1 मिनिट लागतो फक्त. म्हणजे मंदिरापासून 1 मिनिट. देवकरवाडा मागे चंद्रभागा माता आहे, पुढे पांडुरंग आहे. 1 मिनिट लागतो. सगळ्यांनी या. राहण्याची व्यवस्था आहे, 2 वेळ पंक्ती आहेत, नाश्ता आहे. या सप्ताहामध्ये भाग घ्या, पारायण करा. काही सेवा करण्याची इच्छा असेल, अन्नदान असेल, द्रव्यदान कोणतंही, तर येऊन समितीला माझ्याकडे नावं कळवली तरी चालतील. माझा नंबर नसेल, राहुल महाराज आहेत, कार्तिक महाराज आहेत, सागर महाराज आहेत, पंडित महाराज, कोणाकडे संपर्क केला म्हणजे सोयीला सोपं जातं. किती लोक कोणत्या भागातली आली, रूम देणं, थोडं हॉल, यासाठी माझा जर नंबर नसेल यांच्याशी संपर्क करा. सगळ्यांनी या, मोठ्या संख्येने या. नाही कळवता आलं तरी पण या, नाही नाव नोंदवता आलं तरी पण या, करू व्यवस्था आपण. पण मोठ्या संख्येने या. अधिक मासामध्ये पंढरपूर आहे, पर्वणी आहे सेवेची, पर्वणी आहे ज्ञानेश्वरी पारायणाची 30 मे ते 6 जून. सगळ्यांना निमंत्रण देतो. दुसरी सूचना आहे, हे मी पुस्तक लिहिलं आहे, पै प्रेमळाची वार्ता याचं नाव आहे. हे मी 4 महिने लिहित होतो. चातुर्मासामध्ये मी कार्यक्रमांना बाहेर गेलो नाही. हे मी पुस्तक 4 महिन्यामध्ये लिहून काढले. या पुस्तकामध्ये 15 अभंग आहेत, वेगवेगळ्या संतांचे. आपण म्हणतो की चोखामेळा महाराज, पण आपल्याला काय माहिती आहे चोखामेळा महाराजांबद्दल? त्यांच्या पत्नीचं नाव सोयराबाई, त्यांच्या मुलाचं नाव कर्ममेळा, त्यांच्या बहिणीचं नाव निर्मळा, त्यांच्या मेहुण्याचं नाव बंका. सगळे संत आहेत, सगळ्यांचे अभंग आहेत. त्या चोखा महाराजांच्या घरी देव येऊन जेवला आणि त्या चोखा महाराजांनी अभंग केला, विठोबा पाहुणा आला आमुची घरा, निंब लोन करा जीवे भावे. तो अभंग मी या पुस्तकात घेतला आणि त्यांचं देव त्यांच्या घरी कसा येऊन जेवला ते 7 पानामध्ये लिहून काढलं. सावता महाराज, पण मग कोण सावता महाराज ते मी लिहून काढलं, अभंग घेतलाय. त्याच्यामध्ये आमची माळी याची जात. निवृत्तीनाथ महाराज आपण म्हणतो, भजन करतो, पण मग त्यांचा वर्णन करणारा एक अभंग घेतला, धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा. त्याच्यावर त्यांचं चरित्र लिहून काढलं. असे 15 अभंग आहेत, चरित्र आहेत आणि अभंगाचं निरूपण आहे. सगळ्यांनी हा ग्रंथ न्या. हा ग्रंथ छापायला मला 190 रुपये खर्च आलाय. हा मी 200 रुपये. माझी इच्छा, अशी इच्छा होती संप्रदायाची काहीतरी सेवा घडावी. आम्ही जरी म्हटलो सेवेसाठी निवडलेला अभंग तरी सेवा घडत नाही. मला माहिती, मी शेवटी काहीतरी घेतो, मग त्याशिवाय चालणार आहे ना. पाकिट घेतल्याशिवाय चालणार नाही. गाडी आहे, डिझेल आहे की नाही, ड्रायव्हर, फार अवघड काम आहे सगळं. त्याच्याशिवाय ते चालणार नाही, त्यासाठी ते घ्यावं लागतं. तरी मनात थोडी रुखरुख होती की आपण काही सेवा केली नाही संप्रदायाची, निष्काम, अशी पूर्णपणे निष्काम. तर मग माझ्या मनात आलं, मी तो ग्रंथ 128 पानांचा 4 महिने लिहिला. तो छापायला, हा बायबल पेपर आहे, याला 150 वर्ष लाईफ आहे. तो छापलाय चांगल्या पेपरावर. त्याचं कव्हर बनवायला खर्च आलाय आम्हाला. चांगला ग्रंथ आहे. 190 रुपये. आळंदीमध्ये धोका शेट जैन मारवाडी, त्यांनी छापलाय तो, म्हणजे प्रिंटिंग प्रेसवाले. त्यांनी सांगितलं 190 रुपये खर्च येतोय महाराज. म्हटलं छापा. 200 रुपयाला आम्ही तो विकतो. तुमचे 10 रुपये माझ्याकडे येतात, ते मी माझ्या आश्रमाला वापरतो. माझा आश्रम आहे धारणगावला, पंडित महाराज आलेले आहेत, राहुल महाराज पण आलेले आहेत. आश्रम आहे, त्याच्या कामासाठी मी तुमचे 10 रुपये वापरतो. हे 10 रुपये जे येतात ते मी माझ्या प्रपंचासाठी वापरत नाही. म्हणून मी त्या कॉन्फिडन्सने प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो की तुम्ही ती पुस्तकं घ्या, कारण ते पैसे माझ्या प्रपंचासाठी लागत नाहीत. 200 रुपये त्याची किंमत आहे. सगळ्यांनी ग्रंथ न्या आणि तुमच्या घरामध्ये चांगला ग्रंथ वाचायला असू द्या. तुमच्या आईवडिलांना, तुम्हाला, तुमच्या मुलालेकरांना संप्रदाय, संत, ग्रंथ, पंथ कळण्यासाठी याची उपयोग होईल. सुट्टे पैसे नसतील, पैसे आणले नसतील तर शेवटच्या पानावर QR कोड आहे. इथं जीपे, फोनपे, गुगल पे काय जे असेल ते करा. 200 रुपये करा आणि फक्त करा आठवणीने. मला भुर्दण नका देऊन, कारण ते त्याच्यात काय 10 रुपये ते आश्रमाला जातात. आठवणीने करा. सप्ताहाला नक्की या आणि सगळ्यांना जे हरी करतो, सेवा पूर्ण करतो. स्वामी महाराज उपस्थित आहे, त्यांना जे हरी करतो. थांबतो. तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, तुका म्हणे वाचा राहिली पुढे
सर्व काळ